त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनिंद्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कलावज्ञ जीवोधरार्तावतारम कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रम फलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसो पावले श्री गुरुची आता विनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी म्या विठ्ठल 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा संतपर या प्रकरणातील संतांचा महिमा वर्णन करणार आहे विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय तो म्हणजे असा संत श्री तुकोबारांच्या पदस्पर्शाने साधनेने अनुष्ठानाने पावन झालेल्या या गाथा मंदिरामध्ये स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने ही आजची सेवा आहे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी संप्रदायाचे वारकरी संस्थेचे संस्थापक स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज यांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने गाथा मंदिरांतर्गत काही सेवा त्या ठिकाणी संपन्न होत असतात त्यामध्ये ही आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे विठ्ठल विठ्ठल तुकोबारांची पवित्र अशी जन्मभूमी आहे आणि तुकोबारांच्या त्या गाथा मंदिर स्मारकामध्ये आपण उपस्थित आहोत तुकोबारांच्या पदस्पर्शाने अनुष्ठानाने पावन झालेली ही पवित्र अशी देऊगावची भूमी या भूमीमध्ये विठ्ठल विठ्ठल गाथा मंदिरामध्ये संत श्री तुकोबाराय गुरुकुलच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे सेवेकरता उपस्थित आदरणीय परमपूज्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बनशी बाबा आहेत संपूर्ण गुरुकुलमधील साधक गुरुबंधू मंडळी आहे सर्वांच्या सानिध्यामध्ये पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या समोर विश्वमौली ज्ञानोबांच्या समोर ही आजची सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे विठ्ठल सभा समस्त साधू संतांची समस्त या ठिकाणी महान महान महापुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बाबा आहेत आदरणीय बनशे बाबा आहेत आणि संपूर्ण सिद्ध साधकांचे स्थळ असणारी आमची अधिकार संपन्न साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या या ठिकाणी सेवा करावी एवढा माझा अधिकार नाही वाचोने पडे नावाची सेवाही जाणे स्वामीची ऐशिया माझ्या ग्रंथाची योग्यता काही असे ज्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात त्या ठिकाणी कुठलीही सेवा नसताना या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आलेली आहे मला एकच तुकोबारांचं प्रमाण आठवतं तुका मने मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला या जन्मात तर माझ्याकडून काही सेवा घडली नाही पण पूर्वजन्मातली काही पुण्यही असेल ते सांगता येत नाही आदरणीय या
ज्ञानोबरांच्या समोर स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या समोर आणि स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आजची सेवा ही माझ्याकडून होत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवा सद्गुरू जोग महाराजांची आहे. जोग महाराजांचे आदी करून या संत मंडळींचे महाराष्ट्रावरती नव्हे संपूर्ण जगावरती खूप मोठे उपकार आहेत. केला जगाशी उपकार तारी येले नारी नर. संपूर्ण जगावरती उपकार करण्याकरता संत महात्मा या ठिकाणी अवताराला येत असतात. त्यांचं अवतार कार्य सांगणाराच अभंग मी या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल स्वानंद सुख निवासी सद्गुरू महाराज हे अवतार कोटीतील महापुरुष महान संत की ज्या वारकरी संप्रदायाला लाभलेले आहेत. वारकरी संप्रदायाला दिशा देण्याचं काम स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांनी केलेला आहे. वारकरी संप्रदायाचा खूप मोठा प्रचार प्रसार महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरांची कृपा अंकित असणारे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज ज्ञानोबरांची कृपा संपन्न केलेली आहे. ज्ञानोबरांचा अनुग्रह महाराजांना आहे. ज्ञानोबरांचं दर्शन देखील महाराजांना झालेलं आहे. अशा महापुरुषांची आज पुण्यतिथी आहे. विठ्ठल विठ्ठल स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज म्हणजे ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ परी माणूसपणाची भांब लौकिक भागू. अशा महान कोटीतले स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज त्यांची आज पुण्यतिथी आहे. ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी क्रांती घडवली. ज्याप्रमाणे विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी अगोदर एक शिष्य एक गुरु ही परंपरा होती ती ज्ञानोबरायांनी मोडीत काढली आणि ज्ञानोबरायांनी मुक्तीची पंगत आळंदी क्षेत्रामध्ये घातली. त्याचप्रमाणे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांनी जनसामान्याकरता आळंदी क्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. विठ्ठल सद्गुरू जोग महाराजांनी आपल्या जीवनामध्ये खूप मोठी क्रांती केली. जनसामान्यांच्या उद्धाराकरता वारकरी संप्रदायांच्या प्रसार प्रसाराकरता अवतार घेऊन सर्वसामान्यांकरता शेतकऱ्यांच्या मुलांकरता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वांकरता ज्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई त्याचप्रमाणे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांनी आळंदी क्षेत्रामध्ये 1917 साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. एक छोटंसं रोपटं ज्याने लावलं ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक इवलूसं रोप जोग महाराजांनी आळंदी क्षेत्रामध्ये लावलं. इवलेसे रोप लावी येले द्वारे आणि त्याचा वेल आता या ठिकाणी किती वाढलेला आहे, किती विस्तार झालेला आहे. असं गाव नाही, असा तालुका नाही, असा जिल्हा नाही की त्या ठिकाणी संस्थेचा विद्यार्थी नाही. विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांनी खूप मोठी क्रांती केली. हरिभजनी हे धवळीले जग संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण जग हरिभजनाने धवळून काढलेलं आहे. पुरुषार्थ सिद्धी चवती घेऊन आपोल्या हाती रिगाला भक्तिपंतू जगा देत. संपूर्ण जगाला ज्ञानदान देण्याचं कार्य महाराजांच्या माध्यमातून आळंदी क्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संपन्न होत आहे. त्या वारकरी संस्थेचे मुख्य संस्थापक स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत म्हणून त्यांचंच काही वर्णन करावं, त्यांचंच अवतार कार्य वर्णन करणारा मी तुकोबरांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल तुकोबरा या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. संत महात्म्यांना मायबापाची उपमा या ठिकाणी तुकोबरांनी दिलेली आहे. तुम्ही संत सामान्य नाही, तुम्ही कोण आहात? तुम्ही संत मायबाप. केवळ मायबापच नाही तर तुम्ही कृपावंत आहात. पण मी मात्र त्या ठिकाणी कायमी पतित कीर्तिवानू. तुमची कीर्ती वर्णन करण्याकरता मी पतित आहे, माझ्याकडून तुमची कीर्ती वर्णन होणार नाही असं तुकोबरा म्हणतात. का बरं तुकोबरा आहे? तुमच्याकडून ते वर्णन का होऊ शकणार? कारण तुम्ही या ठिकाणी कसे आहात? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीवा. जडजीवाचा उद्धार करण्याकरता तुम्ही या ठिकाणी अवतार घेऊन आलेला आहात. इथं येऊन तुम्ही काय काय वाढवलेलं आहे? भाडावया सुख, भाडावया भक्ती,
भाडावया भाव, भाडावया धर्म आणि भाडावया नाम कुळाचार्य नाम विठोबाचे अशा प्रकारची कार्य तुमच्याकडून होत असल्यामुळं मी तुमचं फारसं वर्णन करू शकत नाही. चंदनाचे जसे ज्याप्रमाणे लक्षण आहे तसंच गुण तुमच्याकडे गुण आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, त्याप्रमाणे संत जन तुम्ही या ठिकाणी आहात. पण मी मात्र पतित आहे, माझ्याकडून तुमची कीर्ती वर्णन होऊ शकत नाही. विठ्ठल 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 संतांचं जीवन हे अनुकरणीय असतं. सर्वसामान्यांना संतांचं जीवन कळू शकत नाही. संतांचा महिमा लक्षामध्ये येत नाही. अहो सामान्यांनाच काय, मोठ्या मोठ्यांना देखील संतांचा महिमा लक्षात येत नाही. योगी असणारे चांगदेव महाराज, त्यांना देखील ज्ञानोबारांचा महिमा कळला नाही. योग्यांनाही संतांचा महिमा कळत नाही. पंडित असले, ज्ञानी असले, शाब्दिक असले, त्यांना देखील संतांचा महिमा कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शब्दिकाचे काम नाही येथे, शब्दिकाचे काम. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे. तुकोबारा म्हणतात, शाब्दिक जरी असले त्यांना देखील संतांचा महिमा कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. कशाप्रमाणे महाराज सांगतात, कितीही दूध देणारी गाय तरी असली तरी ती काय कामधेनू होईल काय? बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू? ती होऊ शकणार नाही. त्याप्रमाणे सर्वसामान्यांना संतांचा महिमा कळत नाही. नवे नवे योग्यांना देखील संतांचा महिमा कळत नाही. शाब्दिकांना, पंडितांना देखील तो महिमा कळू शकत नाही. एवढंच काय, ब्रह्मदेवांना देखील संतांचा महिमा कळत नाही. ते त्यांचा महिमा काय? वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिकांना संतांचा महिमा कळत नाही. मग संतांचा महिमा कळण्याकरता कोणाला कळतो संतांचा महिमा? कळतच नाही का? तुकोबारे म्हणतात, संतांचा महिमा कळण्याकरता त्यासाठी अगोदर संत व्हावं लागतं. अगोदर आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. संतांचा महिमा कळण्याकरता अगोदर संत व्हावं लागतं. ज्याप्रमाणे आकाश जर आपल्याला कवटाळायचं असेल तर आपण केवढं झालं पाहिजे? आकाश एवढं पाहिलं पाहिजे. ऐका आकाश दिवसावे तरी अनेक तयाहुनी थोर व्हावे, त्याप्रमाणे व्हावं लागतं. त्याप्रमाणे संतांचं महिमान चांगल्या चांगल्यांना कळत नाही. देवादिकांना कळत नाही, वेदांना कळत नाही, आगमांना निगमांना कळत नाही. संतांचं महिमान कळण्याकरता अगोदर कोण व्हावं लागतं? भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. भक्ताचा महिमा भक्तांनाच कळतो. मग तुकोबाराय भक्त आहेत, तुकोबाराय संत आहेत, आणि संतच संतांचं महिमान करू शकतात, वर्णन करू शकतात. पण तुकोबारायांची भाषा आहे संत महात्म्यांचं वर्णन करण्याकरता तुकोबाराय आपल्याकडे नम्रता घेतात. आणि तुकोबाराय संत महात्म्यांच्या समोर उभे आहेत. संत महात्म्यांचं वर्णन करायचं आहे, संत महात्म्यांना काहीतरी उपमा द्यायची आहे. सर्वसामान्यांना कळण्याकरता ते संत महात्मे कसे आहेत, त्यांना कोणाची उपमा द्यावी, तुकोबारायांच्या लक्षामध्ये आलं. या जगतामध्ये तुकोबाराय शोधाशोध करू लागले, नेमके संत महात्मे कोणासारखे आहेत, संतांना कोणाची उपमा द्यावी. तर तुकोबारायांची शोधाशोध करता संतोबारांच्या लक्षामध्ये आलं की आई आपल्या लेकरांचं हित करते, मायबाप आपल्या लेकरांच्या हिताकरता रात्रंदिवस तडफडत असतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, त्याप्रमाणे तुकोबाराय
वर्णन करतात की आपल्या हिंदू धर्मामध्ये आई आणि वडील हे शब्द थोर आहेत. बघा, आपल्या भारत भूमीला देखील आपण काय म्हणतो? भारत माता म्हणतो. भारत माता म्हणजे काय? माय म्हणतो आपल्या मायभूमीला आपण. इतर देशांना माता म्हटलं जात नाही, साधं मावशी सुद्धा कोणी म्हणू शकत नाही. अशा इतर देशांची स्थिती आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र काय आहे, अपवित्र काय आहे हे कळण्यासाठी आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. अशा हिंदू धर्मामध्ये भारत भूमीला देखील आपण काय म्हणतो? माता म्हणतो. मग तुकोबारांच्या लक्षामध्ये आलं, माता म्हणलं की कोणालाही आनंद वाटतो. एखादी माऊली जर समोरून आली बाई माणूस, तर आपण काय म्हणतो? या आई साहेब बसा. त्यांना काय होतो? आनंद होतो. मग आईचं जसं कर्तव्य आहे, आई मग आपल्या मुलासाठी किती करते. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईचे देखील लेकरावरती उपकार आहेत. त्याचप्रमाणे तुकोबारांच्या लक्षामध्ये आलं, तुम्ही संत मध्ये कसे आहात? तर साक्षात तुम्ही मायबाप आहात. हेच तुकोबार आहे अभंगाच्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 कायमी पतित कीर्तिवानु कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु कीर्तिवानु, अवतार तुम्हादराया करो, अवतार तुम्हादराया करो, कायमी पतित कीर्तिवानु कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु कीर्तिवानु, अवतार तुम्हादराया करो, अवतार तुम्हादराया करो. तुकोबार आहे संत महात्म्यांचं वर्णन करत असताना संतांना मायबापाची उपमा या ठिकाणी दिली आहे. तुम्ही कोण आहात? साक्षात तुम्ही संत मायबाप कृपावंत आहात. पण मी मात्र वर्णन करण्याकरता पतित आहे. काय मी पतित कीर्तिवानू, तुमची कीर्ती मात्र मी वर्णन करू शकत नाही. कारण तुम्ही कोण आहात? साक्षात मायबाप आहात. केवळ मायबापच नाही तर तुम्ही कसे आहात? कृपावंत आहात. तुकोबाराय वर्णन करतात, आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं हित करण्याकरता तळमळ आईच्या ठिकाणी असते, त्याचप्रमाणे आईची भूमिका संत महात्म्याकडे असते. व्यवहारामध्ये आई वेगळी असते आणि बाप वेगळा असतो. पण तुकोबाराय दोघांची उपमा एका संतांना देतात. आई वडिलांची उपमा दिलेली आहे, मायबापाची उपमा तुकोबारायने संतांना दिलेली आहे. मायबाप काय करतात? लेकराचं हित करतात. आईही लेकराचं हित करते आणि संत महात्मे लेकराचं हित करतात. तुकोबाराय म्हणतात, ते संत महात्मेच माझं हित करतात, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. अशी संत महात्म्यांची कृपा सामान्य जीवावरती असल्यामुळे तुकोबाराय वर्णन करतात. तुकोबाराय संत महात्म्यांच्या समोर उभे आहेत आणि संत महात्म्यांचं वर्णन करतात. तुम्ही कोण आहात? तर तुम्ही माय आहात, तुम्ही बाप आहात. मायबाप देखील कृपा करतात, मायबाप देखील लेकरांचं हित करतात, पण मायबाप कृपावंत नसतात. बघा, आईही लेकराचं हित करते, बापही लेकराचं हित करते. तुकोबारायने वर्णन केलेलं आहे. बाप काय करतो? बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी वाढून या. बाप लेकरासाठी काय करतो? धनसंपत्ती गोळा करतो आणि एकाएकी केला मिराशीचा धनी. एकदम त्याला मालक बनवतो, संपूर्ण सत्ता त्याच्या संपत्तीच्या हातामध्ये देतो. तो कसाही असला, अधिकारी असला, अधिकारी नसला, कसा जरी असला तरी मुलाची पित्याचे जे का धन पुत्रा कोण वंचित, त्या ठिकाणी त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं हित करते, वडील ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं हित करतात, आई वडील हित करतात, पण त्यांना नेमकं हित काय आहे हे त्यांना माहीत नसतं. पण संत महात्मे जास्तीचा शब्द टाकला, कृपावंत. संत महात्मे हे कृपावंत आहेत. आई वडीलही हित करतात, पण त्यांना नेमकं हित कशामध्ये आहे हे त्यांना हित कळत नाही. म्हणून जास्तीचा शब्द टाकला. तुम्ही संत
मायबाप कृपावंत, तुम्ही खरोखर मायबाप आहात. केवळ मायबापच नाही तर तुम्ही कसे आहात? साधकांच्या दृष्टीने, कृपा करण्याच्या दृष्टीने तुम्ही कसे आहात? कृपावंत आहात. ज्ञानोबाराय देखील नाथ महाराज म्हणतात की ज्ञानोबाराय तुम्ही म्हणजे साक्षात साधकांचे मायबाप आहात. साधकांचा मायबाप दरोशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संत महात्मे हे खरे साधकांचे मायबाप आहात. आता आपण अनेक ठिकाणाहून अनेक भागातून या ठिकाणी आलेलो आहोत. घरादारांचा त्याग केलेला आहे, आई वडिलांचा त्याग केलेला आहे, आणि आता आपले मायबाप कोण आहात? गुरुवरे बाबाच आपले मायबाप आहेत, गुरुजन आपले मायबाप आहात. त्या ठिकाणी सर्वस्व जबाबदारी आपली कोण घेतात? गुरुजन घेतात, गुरुवरे बाबा घेतात. त्याप्रमाणे संत आपले आता मायबाप कोण आहेत? जोपर्यंत आपण गुरुकुलमध्ये आहोत त्यापर्यंत आपले मायबाप, सर्वस्व आपली काळजी घेणारे आपले गुरुवरे बाबा आहेत. संपूर्ण गुरुवरे अध्यापक मंडळी आहेत. जैसा मायबाप, जैसा स्वभाव मायबापांचा, त्याप्रमाणे ते आपले कितीही गुणदोष सहन करतात, कितीही आपले असणारं सुखदुःख सहन करतात आणि आपल्याला काय करतात? शिकवतात. मायबाप केवळ पोटाची भूक भागवतात, पण संत महात्मे ज्ञानाची भूक भागवत असतात. म्हणून खरं असलेलं तुम्ही कसे आहात? मायबाप तर आहातच आहात, पण तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही मायबाप आहात, कृपावंत आहात, पण मी मात्र पतित आहे. मी तुमची काय वर्णन करू? विठ्ठल 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 तुकोबराय संतांना मायबापाची उपमा देतात. तुम्ही संत मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात, पण मी मात्र पतित आहे. आता तुकोबराय पतित होते का? पतित कोणाला म्हणतात? ज्याने असणारं नको नको ते किल्ले कोण, जो पतनाला गेलेला आहे, दीन झालेला आहे, त्याला पतित म्हणतात. मग तुकोबराय खरोखर पतित होते का? नाही. तर ही तुकोबरायांची नम्रता आहे. वारकरी संप्रदायामध्ये थोरपण पराची सांडी जे व्युत्पत्ती आगवी विसरी जे जे जगा धाकुटे होय जे ते जवळीक माझी, या भूमिकातले संत महात्मे नम्र झाला भूता तेने कोंडेले अनंता, याप्रमाणे असणारे तुकोबारायांचं जीवन आहे. तुकोबाराय सामान्य नाहीत, पण तुकोबाराय आपल्याकडे लहानपणा घेतात, नम्रता घेतात. तुकोबाराय काय म्हणतात? मी पतित आहे. आता तुकोबाराय पतित होते का? नाही. तुकोबारायांची कीर्ती किती आहे? अहो साक्षात भगवान परमात्म्याने तुकोबारायांचं पूजन करावं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ते दिवे लोकाशी नेली. असे तुकोबाराय, ज्या तुकोबारायांची भगवान परमात्म्याने पूजा करावी, असे तुकोबाराय स्वतःला काय म्हणतात? काय मी पतित कीर्तिवानो. तुकोबाराय पतित नाहीत, पण ही तुकोबारायांची नम्रता आहे. खरोखर या दृष्टीने या जगतामध्ये संत महात्म्यांचीच खरी कीर्ती आहे. तुकोबारायांच्या लक्षामध्ये आलं, पण तेवढा मी त्यांची कीर्ती वर्णन करण्याकरता मी मात्र सामान्य आहे. ज्ञानोबाराय आदी संतांची कीर्ती याच लोकांमध्ये आहे का? तर नाही. त्यांनी आपल्या कीर्तीचा ध्वज तिन्ही लोकांमध्ये उभा केलेला आहे. उभारेला ध्वज तिन्ही लोकांमध्ये, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची संत महात्म्यांची कीर्ती आहेच आहे. जिकडं जाईन तिकडं संत महात्म्यांची कीर्ती आहे. संत महात्म्यांची कीर्ती एका दिवसापुरती नसते. काहींची कीर्ती घरामध्ये असते, काहीची गल्लीमध्ये असते, काहीची गावामध्ये असते, काहीची जिल्ह्यामध्ये असते, काहीची तालुक्यामध्ये असते, काहीची महाराष्ट्रामध्ये असते. पण संत महात्म्यांची कीर्ती केवळ याच लोकांमध्ये नाही, तर तिन्ही लोकांमध्ये संतांची कीर्ती आहे. केवळ तिन्ही लोकांमध्येच आहे का? या लोकांमध्ये तर संतांची कीर्ती आहेच आहे. आज जोग महाराजांचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. केवळ याच लोकांमध्ये नाही, तर वैकुंठामध्ये देखील संतांचा सोहळा गाजतो आहे. तुकोबाराय म्हणतात या लोकांमध्ये तर त्यांचा सोहळा गाजतो, पण त्यांचा सोहळा वैकुंठामध्ये देखील गाजतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. संत महात्म्यांची कीर्ती अलौकिक आहे. केवळ याच लोकांमध्ये नाही, तर तिन्ही लोकांमध्ये, वैकुंठामध्ये देखील संत महात्म्यांची कीर्ती आहे. त्यांची कीर्ती तरी कशामुळे आहे हो? तुकोबाराय म्हणतात संत महात्म्यांची कीर्ती का आहे? त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला साठवलेला असल्यामुळं त्यांची कीर्ती आहे. स्वतः भगवान परमात्मा चाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप, कीर्तिमुख त्यांचे नारायण. स्वतः भगवान परमात्मा संत महात्म्यांची कीर्ती वाढवतो, संत महात्म्यांचे सोहळे करतो, आणि अशा प्रकारची कीर्ती ज्ञानोबारायांची कीर्ती वाढतच चाललेली आहे. किती दिवसापुरती? ज्ञानोबाराय म्हणतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमची कीर्ती अमर आहे. जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू,
अशा प्रकारची संत महात्म्यांची कीर्ती आहे, त्याच्यामध्ये घट नाही, त्यांची कीर्ती वाढणारीच आहे. अशी संत महात्म्यांची कीर्ती असल्यामुळं मी मात्र पतित आहे, मी काय तुमची कीर्ती वर्णन करू. काय मी पतित कीर्तिवानो, तुकोबाराय म्हणतात तुम्ही सामान्य नाहीत, तुम्ही संत मायबाप आहात. केवळ मायबापच नाही, तुम्ही साधकांचं हित करण्याकरता कृपावंत आहात. पण मी मात्र पतित आहे, मी काय तुमची कीर्ती वर्णन करू. सामान्य जीवाचं या जगतामध्ये येणं वेगळं आणि तुम्ही अवतार कार्य कशा करता धारण करतात हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अवतार तू माधराया कारण, 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 अवतार तू माधराया कारण. उतरावे जन, उतरावे जन, जन जीवा, उधरावे जन जन जीवा. अवतार तू धराया कारण, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण. जना उधरावे जना, जन जीवा, उधरावे जीव. अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण. तुकोबाराय वर्णन करतात सामान्य जीवाचं या ठिकाणी येणं वेगळं आणि तुमचा अवतार कार्य कशा करता आहे. अवतार तुम्हा धराया कारण, काय कारण आहे तर उद्धरावे जन, जड जीव, जड जीवाचा उद्धार करण्याकरता तुम्ही संत महात्मा, तुम्हाला आता कुठलंही कर्तव्य नाही. प्रारब्ध जाणं, भक्ता संचित नाही जाणं. भक्त महात्म्यांना संतांना कुठलंही आता प्रारब्ध शिल्लक नाही, त्यांना कुठलंही कर्म नाही, तरी देखील प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाणं. त्यांना आता कुठलंही संचित त्या ठिकाणी शिल्लक नाही, पण त्या ठिकाणी ते येतात कशा करता, तुमचा आमचा उद्धार करण्याकरता. तुम्हा आम्हाला यावंच लागतं. या ठिकाणी येण्याचे 3 प्रकार पडतात बघा. जीवाला या ठिकाणी यावं लागतं, देवाला आणावं लागतं आणि संत महात्मे स्वतः होऊन या मृत्यू लोकामध्ये तुमचा आमचा उद्धार करण्याकरता या ठिकाणी येत असतात. जीवाला काय यावं लागतं, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आगा कर्मे जे उरावे तैही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाय का. तुम्ही आम्ही मागच्या जन्मामध्ये जसं कर्म केलेलं आहे त्याप्रमाणे ते कर्म भोगण्याकरता तुम्हा आम्हा जीवाला यावं लागतं. कोणी कितीही नाही म्हणलं तर त्या ठिकाणी नाही म्हणून चालणार नाही, यावंच लागतं. गुरुवरे बाबा एक महाभारतातला श्लोक सांगत असतात, ज्याप्रमाणे आपण आपलं कर्म केलेलं आहे त्याप्रमाणे ते भोगण्याकरता आपल्याला यावंच लागतं. कशाप्रमाणे तर महाभारतातला श्लोक बाबा सांगतात, ज्याप्रमाणे हजारो गायी शेतामध्ये चरण्याकरता गेलेले आहेत आणि त्या गायीचे वासरं गोठ्यामध्ये बांधलेले आहेत, त्या हजारो गायीतलं एका गायीचं वासरू सुटलं आणि ते धावत पळत शेतामध्ये गेलेलं आहे. ज्या ठिकाणी आपली आई चरते आहे, गावठी गायीचं सांगतो बरं का मी, जर्सी गायीचं नाही किंवा म्हशीचं नाही, गावठी गायीचं वासरू त्या ठिकाणी शेतामध्ये गेलेलं आहे आणि हजारो गायीमध्ये आपली आई कोणती आहे ते काय करतं, शोधून काढतं. कोण, गावठी गायीचं वासरू. हजारो गायीमध्ये नेमकी आपलीच आई कोणती आहे ते शोधून काढतं. त्याचप्रमाणे आपण केलेलं कर्म आपल्या कर्त्याचा शोध घेतो. मला कोणी निर्माण केलेलं आहे ते कर्म आपल्याला भोगायला येतं. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म करतारम अनुगच्छति. विठ्ठल 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 विठ्ठल.
आपण जे काही पूर्वजन्मामध्ये कर्म केलेलं आहे ते कर्म भोगण्याकरता तुम्हाला आम्हाला या ठिकाणी यावंच लागतं. कोणी कितीही नाही म्हणला तरी त्या ठिकाणी यावंच लागतं. या ठिकाणी येण्यामध्ये 3 प्रकारचे प्रवर्ग पडतात. त्यासाठी गुरुवरे बाबा दृष्टांत सांगत असतात. कोर्ट म्हणलं की कोर्टामध्ये किती प्रकारचे लोक असतात? 3 प्रकारचे लोक असतात. तसं जगत एक प्रकारचं कोर्ट आहे. या जगतरूपी कोर्टामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. पहिला कोण आहे? कोर्ट कोणाकरता असतं? आरोपी करता. आरोपीत नसेल तर कोर्टाची काही गरज आहे का? नाही. मग तुम्ही आम्ही जीव म्हणजे या जगतरूपी कोर्टातले कोण आहेत? आरोपी आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही काय आरोप केला? तर मला तरी काय माहिती काय आरोप केलाय. पण भगवान परमात्म्याने तुम्ही आम्हाला या जगतरूपी कोर्टामध्ये शिक्षा भोगण्याकरता पाठवलेला आहे. मग त्या ठिकाणी दुसरा एक वर्ग असतो. कोण? वकील. कशाकरता? जगतरूपी कोर्टातून त्याची काय करण्याकरता? सुटका करण्याकरता. मग या जगतरूपी कोर्टातले वकील कोण आहेत? तर ते आहेत संत महात्मे. तिसरा एक वर्ग आहे तो कोण? कोर्टामध्ये तिसरा एक असतो. कोण? जज असतो. जज निकाल देण्याकरता भगवान परमात्मा या कोर्टातला जज आहे. त्याप्रमाणे जीवाला यावं लागतं. देवाला आणावं लागतं. जेव्हा अधर्म वाढतो, धर्माला ग्लानी येते, त्यावेळेस संपूर्ण संत महात्मे भगवान परमात्म्याकडे जातात. भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा तुम्हाला आता या निर्गुण निराकार स्थितीमध्ये राहून जमणार नाही, तुम्ही आता अवताराला या आणि काय करा, धर्माला परत असणार तुम्ही धर्माची संस्थापना करा. अशा प्रकारची भगवान परमात्म्याला विनंती करतात. आणि त्या विनंतीला मान देऊन भगवान परमात्मा या ठिकाणी येतो. भगवान परमात्मा आलेला नाही, भगवान परमात्म्याला आणावं लागतं. आणेलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. भगवान परमात्म्याकडे खळ धरतात, हट्ट धरतात आणि भगवान परमात्मा निर्गुण निराकार स्थितीमध्ये त्याला काय करतात? आकाराला आणतात. आला नावा रूपा तुका म्हणे झाला असोपा. भगवान परमात्म्याला आकाराला आणतात. पहा, भगवान परमात्मा पंढरपूरला आले ते काय स्वतःहून आले का? नाही. भगवान परमात्म्याला पुंडलिक रायने आणलेलं आहे. म्हणून तर सर्व संत महात्म्यांनी पुंडलिक रायचे खूप मोठे उपकार मानलेले आहेत. खरोखर पुंडलिक रायनं फार बरं केलेलं आहे. साक्षात भगवान परमात्मा वैकुंठीचा देव आणेला या भूतळा. धन्य तो आगळा पुंडलिक. पुंडलिक रायनं बरं केलेलं आहे. धन्य पुंडलिके बहु बरे केले, निधान आणले पंढरी. भगवान परमात्म्याला पंढरपूरला आणलेलं आहे. भगवान परमात्म्याला आणावं लागतं. गुरुवरे बाबा एक गोकुळातला प्रसंग सांगतात. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आले. लहानाचे मोठे होऊ लागले. भगवान परमात्मा चोरी करू लागले. आता एक भगवान परमात्म्याने सवंगड्याची टीम जमवलेली आहे आणि गोकुळामध्ये भगवान परमात्मा चोरी करू लागले. मग गवळणी ज्या आहेत दही दूध काढायच्या, दूध तापवायच्या, दुधाचं दही करायच्या आणि मडके भरून त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. एक दिवस त्यांच्या लक्षामध्ये आलं, आपण जी मडकी ठेवलेली आहेत ती त्यांना सोयीशी दिसली नाहीत. जशी ठेवली होती तशी नाही दिसली, ती त्यांना पालती झालेली दिसली. गवळणी पाहू लागल्या तर पाहती गवळणी तर ती पालती दुधाने. त्यांच्या लक्षामध्ये आलं, आपण जी दुधाने आहे, जी मडकी आहे, जशी ठेवली होती तशी दिसत नाही. निश्चितच आता काय झाली पाहिजे? आपल्या घरी चोरी झाली असली पाहिजे. मग चोरी झाल्यावर कोणी शांत बसतं का? नाही. लगेच त्यांनी आवाज दिला. सगळ्या गवळणी जाग्या झाल्या. एकूण म्हणल्या, का ग गंगूबाई काय झालं? ते म्हणले, काय झालं? अगं चोरी झाली, चोरी. ती म्हणली, चोरी झाली? हो म्हणली. मग चोरी झाली, तुला काय अंदाज कोणी चोरी केली काय? ती म्हणली, माझ्या लक्षामध्ये आले, माझ्या घरी जी चोरी झालेली आहे ती सामान्य चोरी करू शकत नाही. एक सामान्य चोरी आहे आणि एक खास चोरी आहे. सामान्य चोरी कशाला म्हणायचं? काय नाही, कीर्तनाला आल्यानंतर चप्पल चोरून जाणं ही कशी चोरी आहे? सामान्य चोरी आहे. आणि खास अट्टल चोरी ज्याला म्हणायचं, चांगली तटबंदी आहे, त्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी चोरी झाली त्याला काय म्हणायचं? खास चोरी म्हणायचं. ते पोलीस खात्याच्या लगेच लक्षामध्ये येतं की या ठिकाणची चोरी कोणी केली पाहिजे. ती म्हणू लागली, माझ्या घरी जी चोरी झालेली आहे ती मला माहिती, या नंदाच्या पोराशिवाय झालेली नाही. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. त्या म्हणू लागल्या, बाई नंदाचं पोरग, मोठ्याचं पोरग, तू मोठ्यांचं नाव घेते, पाटलांचं पोरग, नंदराजाचं पोरग, तेच कसं चोरी केली? ती म्हणे, सध्या मोठ्यांचेच पोरं चांगल्या चोऱ्या करतात, पण त्यांना चोरी म्हणायचं नसतं, त्यांना घोटाळा हे नाव ठेवायचं असतं. अशा प्रकारे ती म्हणू लागली. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. मग त्या गवळणी म्हणाल्या, बाई
आम्ही तर त्याचं वेगळं वर्णन ऐकतो. ते तर म्हणे बघू ब्रह्म आहे, ते ब्रह्म या ठिकाणी अवताराला आलेलं आहे. त्याला या ठिकाणी आणलं तरी कोणी, तर ती सांगू लागली ते देहूचे तुकोबराय गेले आणि त्यांनी त्याला आगून असणारा भगवान परमात्मा त्याला काय केलं, गुणाला आणलं. सवे तुकया मेला त्याने आगून आणला. गुणरहित असणारा भगवान परमात्मा अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत भगवान परमात्म्याला आकाराला आणलेला आहे. भगवान परमात्म्याला या ठिकाणी आकाराला आणावं लागतं. तो मामा जीवाला यावं लागतं, भगवान परमात्म्याला आणावं लागतं. संत महात्मे स्वतः होऊन या ठिकाणी येत असतात. तुकोबराय म्हणतात, पहा आमचं घर असणारं वैकुंठामध्ये आहे, पण या ठिकाणी आम्ही येण्याला कारण आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी कशा करता, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अशा प्रकारचं येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी तुमचा आमचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या ठिकाणाहून वैकुंठाहून येत असतात. अवतरती म्हणजे खाली येणं, तृतरती म्हणजे तरुण जाणं आणि अवतरती म्हणजे खाली येणं. ज्यांना आता खाली येण्याची गरज नाही असे संत महात्मे तुमच्या आमच्या उद्धारासाठी या ठिकाणी येत असतात. कशा करता, त्यांना वाटतं अरे जगाचं अहित व्हायलेलं आहे, हे जग आता बुडणार आहे, बुडते हे जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या संत महात्म्यांना कळवळा येतो. बघा जगामध्ये असा एक वर्ग आहे त्याला दुसऱ्याची गती सहन होत नाही. कोणता वर्ग आहे, कुत्र्याचा वर्ग. एखादी गाडी पळायला लागली की कुत्रा त्या गाडीच्या मागे पळतो. का बरं, त्याला वाटतं माझ्या पुढं कोणी पळू नये. गती कुत्र्याला सहन होत नाही, कुत्र्याचा वर्ग त्याला गती सहन होत नाही. दुसरा वर्ग आहे माणसाचा, त्याला प्रगती सहन होत नाही. एखादा का पुढं गेला की त्याचं लगेच पोट दुखायला लागतो. डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणले का हो कशामुळे तुमचं पोट दुखतंय, काही खाण्यापिण्यामध्ये बिघाड झाला का, तसलं काही नाही म्हणले. काही थालीपीठ वगैरे खाल्लं का, तसलंही काही नाही म्हणले. मग झालं काय, काय नाही म्हणले, शेजारच्याने गाडी घेतली तेव्हापासून माझं पोट बिघडलंय. हा दुसरा वर्ग आहे, त्याला समाजाची प्रगती सहन होत नाही. पण तिसरा वर्ग आहे संत महात्म्यांचा, त्यांना या समाजाची अधोगती सहन होत नाही. बुडते हे जन न दखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या संत महात्म्यांना जगाची अधोगती सहन होत नाही. म्हणून संत महात्मे तुमच्या आमच्या उद्धारासाठी शोधून आले. संत हिताहित जगाचे संत महात्मे या ठिकाणी अवताराला येतात. अवतार येऊन करतात काय, अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण आहे, उद्धरावे जन जड जीव, जनाचा उद्धार करणं, जडाचा उद्धार करणं आणि जीवाचा उद्धार करणं हे संत महात्म्यांचं कार्य आहे. कितीही जड असला, तो कसाही जीव असला तरी संत महात्मे त्यांचा उद्धार करतात. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी जड असणाऱ्या भिंतीचा देखील उद्धार केलेला आहे, त्याला देखील असणारा उद्धार केलेला आहे. सामान्य जीव असणारा रेडा त्याचाही उद्धार केलेला आहे. आणि जनाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृत अनुभव अशा प्रकारची ग्रंथ रचना केलेली आहे. तिघांचाही उद्धार संत महात्मे करतात. जनाचा उद्धार, जीवाचा उद्धार आणि जडाचा उद्धार. त्या उद्धार करण्याकरता संत महात्म्यांचं अवतार कार्य असतं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज देखील अवतार कोटीतले संत महात्मे पण या ठिकाणी अवताराला आले. आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेची रचना कशासाठी केली, जनाचा उद्धार करण्याकरता, जडाचा उद्धार करण्याकरता आणि जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या ठिकाणी अवतारले येतात. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी आळंदीमध्ये कोणी कितीही कसाही असला तरी देखील त्याचा काय करतात, उद्धार करतात. आता जुन्या महात्म्या कोण ऐकलेलं आहे, काहींची पहिली शाळेचं तोंड ज्यांनी बघितलं नाही असे आळंदीमध्ये आले, त्यांनी खूप मोठी क्रांती केली. कोणी महंत झालं, कोणी मठाधिपती झालं. अनेक प्रकारचे संत महात्म्यांनी क्रांती केलेली आहे. कशाची कृपा आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कोणी कसाही या, शिकल्याला या, न शिकल्याला या, कोणीही आलं तरी जोग मातेचा उद्धार करतात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन, जनाचा उद्धार करता, जडाच्या जीव उद्धारा करता आणि जीवाच्या उद्धारा करता स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजमध्ये संस्थेमध्ये कोणी कसाही तरी आला तर त्याचा उद्धार होतो आणि तो पुढं एवढा अधिकार संपन्न होतो. कृपा कटाक्ष आलेले आपुले पदी बैसविले, ही संस्थेची कृपा आहे. विठ्ठल तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तुम्ही सामान्य नाही, अवतार तुम्हा धराया कारण. कशा करता, उद्धरावे जन जड जीव, जडाचा उद्धार करणं, जीवाचा उद्धार करणं, जनाचा उद्धार करणं हे तुमचं कार्य आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन आल्यानंतर
कशा कशाची वाढ होते हेच तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तू मादराया कारण अवतार तू मादराया कारण अवतार तू मादराया कारण अवतार तू मादराया कारण कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तो माधराजा करण अवतार तो माधराजा करण अवतार तो माधराजा करण अवतार तो माधराजा करण संत महात्मे या ठिकाणी अवताराला येऊन कशा कशाची वाढ करतात तुकोबाराय ते तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया भाव वाढावया धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. संत महात्मे या ठिकाणी अवताराला येऊन केवळ सुख वाढलं पाहिजे, या समाजाला सुख प्राप्त झालं पाहिजे ही संतांची भूमिका असते. संत महात्म्यांचा अंतःकरण द्रावतं बाबा. समाजाला जर दुःख झालं तर संत महात्म्याने ते दुःख होत असतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी म्हणून ते सांगतात कशाप्रमाणे दुःख होतं. पायामध्ये जर काटा पडलं तर पाणी कुठे येतं, डोळ्यामध्ये येतं. त्याप्रमाणे समाजाला दुःख झालं, जीवाला दुःख झालं, ते दुःख संत महात्म्याने होत असतं. पै पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढे लाचणे. त्याप्रमाणे संत महात्म्यांना जगाला सुख झालं संत महात्म्यांना सुख होतं, जगांना दुःख झालं संत महात्म्यांना दुःख होतं. जगाच्या दुःखामध्ये दुःख शोधणारे संत महात्मे आहेत, जगाच्या सुखामध्ये सुख शोधणारे संत महात्मे. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रावत असे संत महात्म्यांची भूमिका आहे. जगामध्ये सुख निर्माण झालं पाहिजे. आणि सुख कसं निर्माण होईल, कोणतं सुख, विषय सुख नाही, ब्रह्मसुख संपूर्ण जीवाला प्राप्त झालं पाहिजे ही संत महात्म्यांची भूमिका असते. संत महात्मे त्याप्रमाणे सुख वाढवण्याचा प्रयत्न करतात, सर्वांना सुखाकडे प्रवृत्त करतात. बाबा विषयामध्ये सुख नाही, खरं सुख तुझ्याकडंच आहे, तुझ्या आत्मानंदाचं सुख आहे. आत्म्याची ओळख संत महात्मे करून देत असतात. म्हणून संत महात्मे सुखाची वाढ करतात. सुख वाढवण्याकरता जीवनामध्ये भक्ती महत्वाची आहे. मनुष्य देहच कशा करता आहे, भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता आहे. म्हणून संत महात्मे भक्तीची देखील वाढ करतात. कशाप्रमाणे वाढ करतात तर ज्ञानोबा म्हणतात जीवनामध्ये भक्ती जर नसेल तर माणसामध्ये दगडामध्ये काय फरक आहे. माझी या भक्ती विना जळवते जियाले पण आगा
पृथ्वीवरील पाषाण नसते काही. मनुष्य आहे जीवनामध्ये भक्ती नाही. मग दगडामध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे? जीवनामध्ये भक्ती महत्वाची आहे. राव रंग हो का उंच नीच याती, भक्ती विना माती मुखी त्याच्या. जीवनामध्ये भक्ती महत्वाची आहे. म्हणून संत महात्मे काय करतात? भक्तीचा प्रचार प्रसार करतात. जिकडं जाईल तिकडं काय करतात? भक्तीच लोकांना करायला लावतात. एवढी भक्ती करायला लावतात, एवढी भक्ती करायला लावतात. निळोबरा देखील तुकोबरांच्या आरतीमध्ये म्हणतात की तुकोबरायांनी या हरिभक्तीचा महिमा विशेष प्रकारचा वाढवलेला आहे. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढवला. विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडला. जगद उद्धार लागी उपाय सुचविलेला आहे. जगाच्या कल्याणाकरता बाकीचे मार्ग सोपी नाहीत. बाकीचे यज्ञ कठीण आहे, कर्म कठीण आहे, यज्ञ कठीण आहे, पण भक्ती पंथ बहु सोपा. भक्तीचा पंथ सोपा असल्यामुळं संत महात्मे भक्तीचाच मार्ग लोकांना सांगतात. तुम्ही भक्तीच करा, भक्तीच करा, असा भक्तीचा डांगोरा तुकोबारा त्या ठिकाणी संत महात्मे पेटीत असतात. म्हणून संत महात्मे वाढावया सुख, वाढावया भक्ती. केवळ भक्तीच वाढून जमत नसतं, त्या भक्तीमध्ये भाव देखील महत्वाचा आहे. भक्तीचा असणारा प्राण असणारा भाव आहे. भक्तीचे ते वर्म, भक्तीचा असणारा मुख्य असणारा भाव महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये भाव नसेल तर काही किंमत आहे का? भक्तीमध्ये भक्ती एकमी जाणे ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. भगवान परमात्म्याला भाव देखील लागतो. भावासहित केलेली भक्ती भगवान परमात्म्याला आवडते. म्हणून संत महात्मे सुख वाढवतात, भक्ती वाढवतात आणि भाव देखील वाढवतात. केवळ भावच वाढवतात असं नाही, तर संत महात्मे या ठिकाणी धर्माला असणारं धर्माचं देखील रक्षण करतात. धर्म रक्षावयासाठी करण्यासाठी आम्हासी. भगवान परमात्म्याचा जो काही धर्म आहे तो धर्म संत महात्मे वाढवतात. कसा वाढवतात? संतांच्या विभूती धर्मालागी अवतरते. धर्म रक्षाना कारणे साधू होतात ती अवतरणे. धर्म देखील संत महात्मे वाढवतात, धर्माची वृद्धी करतात. आणि तेवढंच नाही तर भगवान परमात्म्याचे जे काही नाम आहे, कुळाचार्य नाम विठोबाचे, ते नाम देखील संत महात्मे वाढवतात. संत महात्मे म्हणतात, बाबांनो, खुशाल कोणाला काय करायचं असेल ते करा. कोणी कशाचं उत्पन्न वाढवायचं असेल तर वाढवा. कापूस जास्त काढा, ऊस जास्त काढा, काय करायचं तर करा, पण आमच्या जीवनामध्ये आम्ही एकच वाढवणार. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नामचिंतन आमच्या जीवनामध्ये आम्ही वाढवणार. संपूर्ण जगाला नामचिंतनाचंच आम्ही देशात देणार. आदरणीय बाबांचा देखील खूप आठास असतो की लोकांनी नामचिंतन केलं पाहिजे, रामकृष्ण हरी नामजप केला पाहिजे. एवढी बाबांची तळमळ असते. कुठं कीर्तन असलं, प्रवचन असलं की आवर्जून बाबा नामचिंतनाचं महत्त्व त्यामध्ये सांगत असतात. कमीत कमी म्हणतात दिवसातून तुम्ही एकतरी माळ करीत जा, संध्याकाळी एकतरी माळ करीत जा. एवढा संत महात्म्यांचा अठ्ठास असतो. तैसे संत जगी क्रिया करून द्यावी त्यांगी. आदरणीय बाबा अखंड भगवंताचं नामचिंतन करतात. संपूर्ण संत महात्मे अखंड त्या नामाचं चिंतन करून करुणी चिंतन करवी अनेका, तो या लोका झाला नाव जगी. स्वतःही भगवान परमात्म्याचं चिंतन करतात आणि लोकांनाही त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाकडे प्रवृत्त करतात. कारण ते नाम कसं आहे? कुळाचार्य नाम विठोबाचे. भगवान परमात्मा असणारा हा कुळाचा आचार आहे. कुळीची ही कुळदेवी केली ठावे संतांनी. तुकोबराय म्हणतात भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे तर ते आमच्या कुळाचा आचार आहे. कुळाचार विठोबाचे. आमचा भगवान परमात्मा म्हणजे आमचं कुळदैवत आहे. तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. असा भगवान परमात्मा आमचं कुळदैवत आहे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा हे आचार आमच्या परंपरेमध्ये आहे. त्याचं देखील आम्ही काय करणार? रक्षण करणार. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म आणि कुळाचार्य नाम विठोबाचे. अशा प्रकारे संत महात्म्या ठिकाणी वाढत असतात. संतांचं विशेष लक्षण तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे. तुका म्हणे
तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुकोबारा संत महात्म्यांना शेवटच्या चरणामध्ये चंदनाची उपमा दिलेली आहे. संत महात्मे कसे आहेत? चंदनामध्ये जसे गुण आहेत तसे गुण संत महात्म्याकडे आहेत. ते तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी. चंदनाच्या अंगामध्ये जसे गुण आहेत त्याचप्रमाणे गुण संत महात्म्याकडे असतात. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. कशाप्रमाणे? चंदनाप्रमाणे संत महात्मे आहेत. चंदनाकडे असे कोणते गुण आहेत? ते गुण तुकोबारांना संतांमध्ये दिसलेले आहेत. कारण चंदन 2-3 प्रकाराने असणारं गुण त्या चंदनाचे आहेत. चंदन स्वतः झिजतं आणि काय करतं? जगाला सुख देतं, शीतलता देतं. त्याचप्रमाणे संत महात्मे देखील स्वतः कष्ट घेतात, स्वतः झिजतात आणि समाजाचा उद्धार करतात. किंवा चंदन काय करतं? आपल्या संगतीमध्ये ज्या काही बोरी बाबळी आलेल्या आहेत त्यांना देखील चंदन करण्याचं काम संत करतं. चंदनाच्या संगती बोरिया बाबळी ढाकळी टाकळी चंदनाची संतांनी सरता केलो तैशा परी. चंदन येते बोरी व्यापी आल्या. कोणी कसाही तरी असला, आता आपण म्हणजे काही चांगलेत का? आपण म्हणजे बोरीची झाडं, येड्या बाबळीचे झाडं, अनेक प्रकारचे झाड आहेत. पण या संतांच्या सान्निध्यामध्ये आलो, चंदनाच्या संगतीमध्ये आलो, त्यांनी आपल्याला अधिकार प्राप्त करून दिला. त्यांनी त्यांच्यासारखं केलं आहे. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. चंदनाचा स्पर्श जर झाला तरी त्याच्या संगतीमध्ये जो कणी कसा येईल त्याला देखील संत महात्मे काय करतात? चंदन करतात. पाहे पा चंदनाचे अंगणले शिवतले निंब होती जे जवळे तेही निर्जीव चंदन देवाचे नळे बैसणी केली. असे संत महात्म्यांचं सामर्थ्य आहे. संत महात्म्याकडे चंदनाचे गुण असणारे आहेत. संत महात्मे काय करतात? झिजतात, जगाला सुगंध देतात. किंवा संत महात्मे आपल्याकडे असणाऱ्या चंदनाच्या सर्वांगामध्ये सुगंध आहे, पण तो गप्प बसत नाही. त्याचा सुगंध तो काय करतो? सर्वांगी श्वास परितो उगला न राहे सभोवती चंदन तरू करीत तशी जाई. संत महात्म्यांची महती आहे. आपल्याकडे जे गुण आहेत ते संत महात्मे जगाला देत असतात. तसं चंदन आपल्याकडचा सुवासिक असणारा गुण अनेक झाडांना देतो. त्याचप्रमाणे संत महात्मे त्यांच्या संगतीमध्ये जे कोणी आले, मग कसे तरी असले, गुणदोष याती न पाही काही ठाव दिला पाहिजे. आपल्याला कितीही कसले बी अगुणी असला, कसाही तरी असला तरी संत महात्मे काय करतात? त्यांना आपल्या चरणाजवळ घेतात. नव्हे आपलं सामर्थ्य त्यांना प्राप्त करून देतात. मगाशीच मी प्रमाण सांगितलं की संत महात्मे कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसले. एवढा अधिकार त्याला प्राप्त करून देतात. गावबाचं उदाहरण आपल्याकडे आहे. गावबा केवळ पोळी खाण्याकरता नाथ महाराजांच्या जवळ गेला, पण एवढा अधिकार प्राप्त करून दिला की पोथी सांगण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आलेलं आहे. ते संत महात्मे जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये कोणी कसाही या, कितीही अनपड या, अज्ञानी या, जोग महाराज त्याला बोलतं करतात, त्याला पंडित करतात, ज्ञानी करतात, महात्मा करतात, महंत करतात. अनेक प्रकारचे असतात. त्याचा अधिकार जोग महाराज वाढवतात. हे संत महात्म्यांचं सामर्थ्य आहे. ज्याप्रमाणे चंदन आपल्यातले गुण दुसऱ्यांना देतो, त्याचप्रमाणे सद्गुरू जोग महाराज त्या परंपरेतील संपूर्ण संत महात्मे आपल्याकडे असणारे गुण जगाला देत असतात, साधकांना देत असतात. आपल्याप्रमाणे त्यांचा देखील अधिकार वाढवत असतात. त्याचप्रमाणे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांनी क्रांती केली. वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. जोग महाराज म्हणजे साक्षात चंदनच होते. चंदनाचे गुण त्यांच्या ठिकाणी असल्यामुळं अनेक चंदन त्यांनी सगळे केलेले आहेत. सभोवताली तरु चंदन करीतच जाय. अनेक चंदन जोग महाराजांनी केलेले आहेत, पुढेही करीत आहेत आणि पुढे भविष्यात अनेक चंदन निर्माण होणार आहेत. अशी जोग महाराजांची क्रांती आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. कोणता गुण आहे? चंदन अजून एक करतं. कितीही आपल्याला जरी जीव असला तरी चंदन त्याला काय करतं?
शीतलता प्राप्त करून देतं. त्याचप्रमाणे जीव तापलेला आहे, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. पण संत महात्मे त्याला काय करतात, शीतलता प्राप्त करून देतात, त्याला असणारे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतात. आणि त्याला सांगतात, अरे घाबरू नको, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची याने जोडे सर्व सुख. ही संत महात्म्यांची कृपा आहे. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, चंदनाच्या वासेत तरू चंदन झाले स्पर्श असणारं, चंदनाच्या संगतीमध्ये असणारं खूप मोठा गुण आहे, ते संत महात्मे तुम्ही आम्हाला देत असतात. म्हणून तुका म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धरावे जन जड जीव. विठोबार जय विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धरावे जन जड जीव. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धरावे जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धरावे जन जड जीव. आज स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळं महाराजांचंच काही वर्णन करावं म्हणून हा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. थोडंसं आता आपण 5 मिनिट महाराजांचं चरित्र पाहू. ज्यांचं आज विशेष पुण्यतिथी आहे त्या जोग महाराजांचं वर्णन आपण थोडंसं चरित्र पाहू. महाराजांचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे. त्यांचं मूळ गाव तिकडे रत्नागिरीकडे आहे, पण त्यांचे मूळ पुरुष पुण्यामध्ये आलेले आहेत. आणि 14 सप्टेंबर 1867 पुण्यामध्ये महाराजांचा नरसोपंत आणि माता सरस्वती यांच्या पोटी जन्म झालेला आहे. त्यांना 3 भाऊ आणि 1 बहीण आहे. मोठे भाऊ त्यांचे भगवंत, गणपती आणि पांडोबा महाराज हे महाराजांचे 3 भाऊ आहेत. आणि 1 भगिनी आहे महाराजांची, त्यांचं नाव यमुना आहे. असं 5 अपत्यांचं त्यांचं कुटुंब आहे. महाराजांचे ज्येष्ठ बंधू असणारे पांडोबा महाराज हे पैलवान होते. आणि पैलवान असल्यामुळं जसे ज्ञानोबारायांना आपल्या घरामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरू म्हणून लाभले, त्याचप्रमाणे जोग महाराजांना सद्गुरू म्हणून पांडोबा महाराज घरामध्येच लाभलेले आहेत. ते मल्लयुद्धमध्ये प्रवीण होते. ते मल्लयुद्ध कुस्ती खेळायचे आणि त्यांचे संस्कार जोग महाराजांवरती झाले होते. जोग महाराज देखील मोठे पैलवान होते. दिपाड शरीर होतं जोग महाराजांचं, मोठे पैलवान महाराज होते. आणि पांडोबा महाराजांचे गुण सद्गुरू जोग महाराजांवरती प्रभाव पडलेला होता. पांडोबा महाराजांच्या जीवनाप्रमाणे सद्गुरू जोग महाराजांचं जीवन होतं. पांडोबा महाराज म्हणजे निष्कलंक ब्रह्मचारी त्यांचं जीवन होतं. त्याचप्रमाणे सद्गुरू जोग महाराज देखील नैष्ठिक ब्रह्मचारी होते. आणि पांडोबा महाराजाप्रमाणे सद्गुरू जोग महाराजांचं जीवन चालू असताना आळंदी क्षेत्रामध्ये पांडोबा महाराज लोकांना घेऊन दर्शनाकरता यायचे. सद्गुरू जोग महाराजांना त्या ठिकाणी दर्शनाकरता आणलेलं आहे. आणि ज्ञानोबारांचे कृपांकित सद्गुरू जोग महाराज पांडोबा महाराजामुळेच बनलेले आहेत. पुढं पांडोबा महाराज मोठे झालेले आहेत. जोग महाराजही मोठे होऊ लागले. 4थीपर्यंत महाराजांचं शिक्षण झालेलं आहे. महाराज काही जास्त शिकले नव्हते, पण महाराज एवढे विद्वान होते. तैशी दशेची वाट न पाहता, वैसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वर जाते. तैसे सिद्धप्रज्ञेची निलोबे, मनाची सारस दुबे, सकळ शास्त्र स्वयंबे निगती मुखी अशी महाराजांची बुद्धी होती. 4थीपर्यंत शिकलेले महाराजांना सही करण्याकरता जेमतेम 2 मिनिट लागायचे. असे महाराज, पण महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी क्रांती केली. एवढी ग्रंथ संपदा निर्माण केली. गाथ्याचं वर्गीकरण महाराजांनी केलेलं आहे. तुकोबारांनी अभंग रचना केली. जसे अभंग मुखामध्ये येतील त्याप्रमाणे महाराज गात गेले, पण त्याचं वर्गीकरण नव्हतं. ते वर्गीकरण सद्गुरू जोग महाराजांनी केलेलं आहे. अनेक प्रकारचं अमृत अनुभवावरती भाष्य केलेलं आहे. अनेक ग्रंथ संपदा महाराजांनी निर्माण केली, पण महाराजांचं शिक्षण फक्त 4थीच पास महाराज होते. असे महाराज
खूप बुद्धिमत्ता त्या ठिकाणी पांडोबा महाराजांचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला होता. महाराजांचं दिनक्रम पहाटे 5 वाजता महाराज उठायचे. महाराजांनी गरम पाण्याने कधी स्नान केलंच नाही. केलंच तर कधी दिवाळीमध्ये अत्तर वगैरे असं काही महाराज लावत नव्हते. थंड पाण्याने गरम करायचे आणि सकाळी सकाळी दूध घ्यायचे. निरसं दूध महाराज घेत असत. काजू बदामाचे पोते महाराजांच्या घरी पडून असायचे. आपल्याकडेही असतात ज्वारीचे गव्हाचे, पण बदामाचे पोते खारकाचे पोते महाराजांच्या घरी पडून असायचे. अशा प्रकारे महाराजांचा आहार होता. सात्विक आहार महाराज घेत होते. गाईचं दूध घ्यायचे, काजू बदाम घ्यायचे आणि पैलवानकी शरीर होतं महाराजांचं. महाराज मोठे मल्लयुद्धमध्ये प्रवीण पैलवान त्या ठिकाणी होते. पुढं बराच कालावधी गेला आणि महाराजांचे मोठे पांडोबा महाराज असणारे मृत्यू पावलेले आहेत. महाराजावरती खूप मोठा परिणाम झाला. महाराजांना जवळपास 3 महिने झोप लागत नव्हती. बंधूचं दुःख महाराजांना अत्यंत होत होतं. महाराज असणारे विकळ त्या ठिकाणी झालेले आहेत. पुढं महाराजांनी साधना केली. अनेक साधना करत असताना महाराज भंडारा ठिकाणी आले, गाथेचं चिंतन केलं. आळंदीमध्ये गेले, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं. इगतपुरीला महाराजांचे मोठे बंधू त्या ठिकाणी राहत होते. त्या ठिकाणी महाराज जाऊन राहिले. तिथं स्वामी महाराजांची आपले लक्ष्मण बाबा इगतपुरीकरांची भेट झाली. 2 शिष्य त्यांना इगतपुरीमध्ये प्राप्त झाले. पुढं आळंदीमध्ये आले. आळंदी क्षेत्रामध्ये आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची पारायणं केली. ज्ञानोबांचा साक्षात्कार झाला. ज्ञानोबारायांनी दर्शन दिलं, सांगितलं, जोग महाराज तुम्ही वारकरी समाजाचा प्रचार प्रसार करा, कीर्तन प्रवचन करीत जा, असं ज्ञानोबारायांनी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना सांगितलं. आणि पुढं महाराजांनी प्रचार प्रसाराचं काम केलं. पुढं अनेक मग आपले मारुतीबा गुरव मामासाहेब दांडेकर ही शिष्यमंडळी जोग महाराजांना प्राप्त झाली. पुढं असणारं त्याचं 4 शिष्यामध्ये विस्तार झालेला आहे. अनेक शिष्य परिवार महाराजांचा वाढलेला आहे. आणि त्या 4 शिष्यांनीच आधी करून मारुतीबा ठोंबरे, मारुतीबा गुरव यांनी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था काढण्याविषयी विनंती केली. महाराजांना वाटत होतं की आपण कशामध्ये पडू नये, काही करू नये, भगवंताचं चिंतन करावं, नामचिंतन साधना करावी, मांडीना स्वतंत्र फड ही जोग महाराजांची वृत्ती होती. पण या मारुतीबा गुरव आणि गुरुवरे मारुतीबा ठोंबरे, मामासाहेब स्वामी महाराज सर्वांनी विनंती धरली आणि चैत्रशुद्ध प्रतिपदा 1917 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आळंदी क्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. विठ्ठल विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदी क्षेत्रामध्ये केली. घासवाले धर्मशाळा, वैष्णव सदनच्या पाठीमागे घासवाले धर्मशाळा आहे. त्या ठिकाणी पहिला पाठ त्या ठिकाणी भरलेला आहे. मामासाहेब पुण्यावरून पाठ घेण्याकरता आले आणि त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेची पाठ सुरू झालेली आहे, संस्था सुरू झालेली आहे. आणि पुन्हा 1917ला स्थापना झाली. जोग महाराजांची तब्येत थोडी खालावलेली आहे. महाराज पुण्यामध्ये असायचे. 1920मध्ये कालावधी लागलेला आहे. महाराज आजारी पडले. आजार महाराजांचा वाढू लागला आणि पुण्यामध्ये ग्रस्त त्या ठिकाणी मरण पावले असताना मामासाहेब त्यांच्या अंत्यविधीला गेले आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. म्हणतात की जोग महाराज जर पुण्यामध्ये गेले तर जोग महाराजांची अंत यात्रा किती मोठी निघेल. आणि हे घडलेला प्रसंग भीतच मामासाहेबांनी जोग महाराजांना सांगितला. जोग महाराज खवळले, म्हणले गोखल्याला काय कळते, आम्ही पुण्यामध्ये मरणारच नाही. असे असणारे महात्मे की त्यांनी आळंदीमध्ये देह ठेवणार आहे, अशी ज्यांची निष्ठा क्षेत्रावरती आहे, कधी जीवनामध्ये पापच केलं नाही, कुशेवरती स्नानाकरता महाराज गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ते पुरोहित म्हणाले, ब्राह्मण म्हणाले, जोग महाराज म्हणा पापोहम पाप कर्मानाम, पाप संकल्प सोडा. जोग महाराज म्हणले ते तू म्हण, मी म्हणणार नाही. अरे पठ्याने कधी जीवनामध्ये पापच केलं नाही, त्याला कुठं श्लोक म्हणण्याकरता सांगतो. असे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज जन्म देणे प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेतोनी जन्म अवघे सोळे की जे असे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज पुणे क्षेत्रामध्ये आजारी पडलेले आहेत. मग मामासाहेबांना जवळ बोलवलं आणि मामासाहेबांना म्हणाले, मामासाहेब मला आता आळंदीला घेऊन चला, माझा अंतकाळ आता जवळ आलेला आहे. पण काही घरातली जी मंडळी आहे ती आळंदीला नेण्याकरता त्यांचा नकार होता की महाराजांना आता अशा स्थितीमध्ये आळंदीला तुम्ही नेऊ नका, इथंच तुम्ही राहू त्या ठिकाणी. पण जोग महाराजांनी हट्ट धरला, काही झालं तरी मला उद्या सकाळी आळंदीला घेऊन चला. आणि पौर्णिमेचा दिवस आलेला आहे. मामासाहेबांनी जुन्या काळामध्ये कुठल्या गाड्या, कुठल्या एस टी जीप वगैरे काहीच नाही, एक बगी बघितलेली आहे. त्या बगीमध्ये सकाळीच पहाट स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना बसवलेला आहे आणि ती बगी आळंदीकडे चालू लागलेली आहे. जात असताना पुढं बराच प्रवेश केल्यानंतर खडखड असा आवाज आला. आळंदीच्या घाटावरती ती बगी गेलेली आहे आणि गुरुनाम गुरु जोग महाराजांनी मामासाहेबांना विचारलं, का रे सोन्या,
आली का आळंदी, आता मी मरण्याकरता मोकळा झालो. असे जोग महाराज म्हणले. घासवाले धर्मशाळेमध्ये जोग महाराजांना आणण्यामध्ये आलं. त्या ठिकाणी खाली बसवण्यात आलं. आळंदी क्षेत्रामध्ये विश्वमानव ज्ञानोबांचे चरण तीर्थ जोग महाराजांना देण्यामध्ये आलं. इंद्रायणीचं तीर्थ देण्यामध्ये आलं. आणि मामासाहेबांच्या गळ्यामध्ये आपल्या गळ्यातला जो काही ब्रह्मचर्याचा ताईत होता तो जोग महाराजांनी घातलेला आहे. आणि चालता बोलता जोग महाराज उत्तरेकडे ज्ञानोबाराकडे तोंड करून बसलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात का झाकले घटीचा दिवा ज्ञानीचे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी, अशा प्रकारे विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या चरणी भगवान पंढरीश परमात्मा चरणी शुद्ध पूर्ण प्रतिपदेला माघ शुद्ध प्रतिपदेला गुरुनाम गुरु जोग महाराज पांडुरंग परमात्मा चरणी विलीन झाले. विठ्ठल माघ शुद्ध प्रतिपदा या दिवशी जोग महाराज पांडुरंग परमात्मा चरणी विलीन झालेले आहेत. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. त्यांची ही किती क्रमांकाची पुण्यतिथी आहे? 104 वर्ष झाले स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना जाऊन, पण त्यांची कीर्ती मात्र कमी नाही. त्यांची कीर्ती वाढतच आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. अशा महान पुरुषांची आज असणारी पुण्यतिथी आहे. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या चरणी, गुरुवरे बाबांच्या चरणी, आदरणीय परमपूज्य गुरुवरे बाबांच्या चरणी, बनशी बाबांच्या चरणी, तुम्ही सर्व साधक मंडळी सर्वांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी तुमच्यामध्ये बोलावं असा एवढा माझा कुठलाही अधिकार नाही. आदरणीय बाबांच्या पुढं, बनशी बाबांच्या पुढं संप्रदायातली थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पण ना तरी बालक बुबुडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली त्याची जेवी जैसा स्वभाव माय बापाचा, अपत्य बोले तरी बबडी वाचा, तरी अधिकच त्याचा संतोष वाटते. त्याप्रमाणे झालेली सेवा जोग महाराजांच्या चरणी ज्ञानोबांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पुनराम देतो. तरी नोनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमचे विनितो असे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली